फायनली माझ्या फेवरेट पुतण्याची भेट झालीच म्हणा. कधी एकदा तुला बघतोय असं झालं. आय मिस यू टू. मला पण खूप बरं वाटतं. आणि तू आणि पारू सुद्धा घरी आलेत त्यामुळे घर अगदी भरल्यासारखं वाटतं. संपूर्ण किर्लोस्कर परिवार एकत्र आलंय. पण हा मला माहिती आहे वहिनी थोड्या नाराज आहेत, पण तू काळजी नको करू. त्या सुद्धा तुम्हाला लवकरच माफ करतील. तू आलायस ना, मग आता मला टेन्शन नाही. हा मला खात्री आहे आई आम्हा दोघांचा स्वीकार नक्की करेल. पण तू काय केलंयस? हा बे, अरे दुबईच्या कंपनीचं आपलं काय केलंयस तू? काय अमेझिंग ग्रो केली आहेस काय रे काका? हो ना काका बे, प्रीतम मला सांगत होतं की किती मस्त पद्धतीने काका आपला दुबईचा बिझनेस सांभाळतो आणि त्याला किती मदत होतीये त्यामुळे. काका आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. आणि बरं एक, तू आता जरी ऑफिशियली किर्लोस्कर कंपनीचा CEO नसला तरी वहिनी हळूहळू सगळ्या जबाबदारी तुझ्यावर सोपवतील. अरे मी आहे ना. हा आणि मला खात्री आहे की त्या सगळ्या जबाबदाऱ्या तू अगदी प्रामाणिकपणे पार पाडशील. काका एक सेकंड. मी ज्या आता कंपनीत काम करतो ना त्या बॉसचा फोन आहे. येस बॉस. अहो ऐका ना, तुम्ही म्हणाला होतात ना की तो नवीन आणलेला नेकलेस तुमच्याकडे, तो द्या ना मला. या साडीवर तो जास्त छान दिसेल आणि जरा किटी पार्टीत माझी हवा पण होईल, है ना? द्या. काय करू? तो हार प्रीतमने नेलाय हे आदित्यला सांगू का? नको, नाही नको. आता लगेच नको काही सांगायला. वेळ आल्यावर बघू. एक सेकंड मी आलोच काका. हा